आज मी तुमच्यासाठी मस्तपैकी बनवत आहे पनीरची रेसिपी. सर्वप्रथम आपण पनीरला हळद, मीठ, लाल मसाला लावून 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवूया. त्यानंतर त्या पनीरला मीडियम फ्लेमवर चांगल्यापैकी दोन्ही बाजूने तळून घ्यायचं. त्यानंतर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण मस्तपैकी तळून घ्यायचं आणि त्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर आपण तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेजपत्ता आणि जिरे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण केलेली पेस्ट टाकायची आहे. त्या पेस्टमध्ये नंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट टाकायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा पेला दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जो आवडेल तो पनीर मसाला टाकायचा आहे. तो चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. जे आपण दुधाचे मिश्रण केले ते आपल्या पनीरच्या भाजीमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पनीरच्या भाजीमध्ये पाणी ॲड करू शकता. त्यानंतर आपण जे तळलेलं पनीर आहे ते ॲड करायचं आहे. कसुरी मेथी, कोथिंबीर, दुधाची साय टाकून मस्त 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. अशी आपली चमचमीत आहे प्रकारे आपली पनीरची भाजी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला.